नमस्कार, हृदया किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला मग आज आपण बनवूया पालक पुलाव. पालक पुलावसाठी आपण आता पालक घेतलेली आहे, गाजर घेतलेले आहे, लसूण घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे, अद्रक घेतलेलं आहे, टमॅटो घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, तेजपान घेतलेला आहे आणि खडा मसालाही घेतलेला आहे, काजू घेतलेले आहे आणि तांदूळ घेतलेले आहे आणि कोथिंबीर आहे आणि पालक आपण घेतलेली. पालक आपण चिरून मिक्सीमध्ये काढून घ्यायची. पालक आपण चिरून मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपण त्यात लसूण पण टाकून घ्यायचे आणि मिरची टाकून घ्यायची. आपण त्यात मिरची टाकून घेतलेली आहे. आता आपण अद्रक टाकून घेऊ. आपण आता अद्रक टाकून घेतले. चला आपण आता हे मिक्सीमध्ये काढून घेऊ. पालक आता आपण मिक्सीमधून काढून घेतलेली आहे. चला मग आपण आता पुढची रेसिपी बघूया. आपण आता कुकर तापायला ठेवलेला आहे. कुकर आपला आता तपून गेलेला आहे. चला आपण आता त्यात तेल टाकून घेऊ. आपलं तेल तपून झाले. चला आपण आता त्यात जिरं टाकून घेऊ. जिरं आपण टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण तेजपान टाकून घेतलेलं आहे. टमाटोही टाकलेला आहे. कांदा, गाजर, त्याला छान परतून घ्यायचं. कांदा छानपैकी ब्राऊन होऊ द्यायचा. आपला कांदा आता ब्राऊन झालेला आहे. चला आता आपण त्यात मसाले वगैरे ॲड करू. आपण त्यात हळद टाकून घेऊ. चला आपण आता हिंग टाकून घेऊ. हिंग पण आपण टाकून घेतलेला आहे. धना पावडर टाकून घेऊ थोडी. आणि थोडासा मसाला ॲड करू. त्याला छानपैकी परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर परतून घ्यायचं. आपण आता ही पालकची जी प्युरी केली आहे आपण आता ती त्याच्यात टाकून घ्यायचं. छानपैकी परतून घेऊ. आपण आता तांदूळ धुवून घेऊ. आपण त्यात आता काजू टाकून घेऊ. काजू पण आता आपण टाकून घेतलेले आहेत. आपण आता त्यात तांदूळ टाकून घेऊ. तांदूळ आपण धुवून घेतलेले आहेत.
आपण आता पालकची प्युरी याच्यात टाकून घेतलेली होती. राईस पण टाकला गेला आहे आपला तांदूळ. आता आपण त्याला छान परतून घेतलेला आहे. त्यानंतर आपण त्यात पाणी ॲड करून घ्यायचं. आपण आता कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर आपण आता टाकून घेतलेली आहे. चला आपण आता कुकरला झाकण लावून घेऊ. आपण कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे. आता आपण याच्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. चला आपण आता पालक पुलाव डिशमध्ये काढून घेऊ. तुम्ही बघू शकता आपण आता पालक पुलाव डिशमध्ये काढून घेतलेला आहे. छान झालेला आहे आपला आता पालक पुलाव, मस्त मोकळा झालेला आहे. तुम्हाला पालक पुलावची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.